हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि आज दुपारची वेळ आहे. खूप जास्त पाऊस पडत आहे. मम्मीला खाऊ वाटलेत कांदा भजी. इतके यमी दिसत आहेत बघा. तर मी बनवत आहे कांदा भजी इथे आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. तर स्टार्ट करूया मी कशी बनवते. तर इथे मस्तपैकी 2 मोठी कांदे घेतलेले आहे मी. त्यांना मस्त चॉप करून घेतले एकदम बारीक स्लाइसमध्ये. आणि त्यांना मस्त धुवून आपल्याला एका भांड्यामध्ये टाकायचं आहे. हे भांड्यामध्ये टाकलं आहे मी त्यांना. आणि आता मी त्याच्यामध्ये मसाले वगैरे काय काय ॲड करते ते बघा. तर मी इथे हळद टाकली आधी. हळद नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि मी त्याच्यात आता मीठ ॲड केले. मीठ ॲड केल्यानंतर मी त्याच्यात 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. आणि 1 लहान चमचा तांदूळाचं पीठ पण ॲड केलेलं आहे. थोडे आपले भजे एकदम मस्त कुरकुरीत येण्यासाठी. आणि 1 बारीक हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर मस्त धुवून कट करून मी त्याच्यात ॲड केलेली आहे. आणि थोडंसं नॉर्मल पाणी ॲड केलेलं आहे मिक्स करण्यासाठी. बाकी त्याला कुठल्याही पाण्यात मिक्स करायचं नाही जास्त. आणि 5 ते 10 मिनटासाठी याला झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. मस्त कमी याच्यावरती मी आधी तेल तापायला ठेवलं आहे एका कढईमध्ये. आणि आता मस्त 10 मिनटं झालेले आहे. मस्त आपले भजे थोडेसे भिजलेलं आहे पीठ चांगलं. तर आता मी मस्त भजे सोडून घेते तेलामध्ये. मस्त छानपैकी तेल गरम होऊ द्यायचं आहे, म्हणजे भजे चिटकत नाही. तेल जर कमी तापलेलं असेल भजे चिटकतात. खूप जास्त उकळलेलं पण नाही पाहिजे आणि खूप कमी उकळलेलं पण नाही पाहिजे. तर हे बघा इथं मस्त असे लाल रंग आलेला आहे आपल्या भज्यांना. आणि इतकी टेस्टी लागलेत ना हे भजे लिटरली. आणि खूप छान झाले होते. मम्मीने पण खूप एन्जॉय केले मस्त भजे. आणि तर कसे वाटले तुम्हाला? तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर थँक्यू, बाय.